हॅलो माझी यूट्यूब फॅमिली. आम्ही ज्या डेस्टिनेशनसाठी 5 वर्षापासून प्रिपरेशन करत होतो ते फायनली आमचं आता कंप्लीट होणार आहे. तर आपण जाणार आहोत आज काश्मीरला. जसं की तुम्हाला थंबनेलवरून किंवा स्टार्टिंगला तुम्हाला माहितीच पडलं असेल. तर आम्ही आलेलो होतो सेवाग्राम स्टेशनला आणि पप्पा, जिजू, पिगू, जीवा दीदी हे सगळं आम्हाला सोडायला आलं. रात्रभराचा प्रवास झाला. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो सकाळी दिल्लीला. आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर कुल्लूचं हे असं शॉपिंग करणं सुरू होतं. तर मग हे दिल्ली स्टेशन आहे आणि आम्हाला बाहेर जायचं होतं कारण की भूक लागलेली होती. 1:30 वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलेलो होतो. त्यानंतर जेवण करायचं होतं. मग आम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट शोधत होतो बाहेरच. आणि आम्हाला एक पंजाबी हॉटेल ढाबा दिसला तिथे आणि आम्ही जेवण केलं. अ, थाली इतकी सुंदर होती, अप्रतिम. पण त्यांचं जेवण वेगळ्या पद्धतीने बनवतात आणि दिवसभराचा, रात्रभराचा असा प्रवास करून आम्ही दिल्लीला पोहोचलेलो होतो. आणि त्यानंतर मग ते जेवण केल्यानंतर मग इतकं थकायला झालं आणि उलटी आल्यासारखं मला वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही पोहोचलेलो होतो कटराला. कटराचं हे स्टेशन आहे आणि सुंदर असं वातावरण तिकडलं होतं कारण की आम्ही सकाळी पोहोचलेलो होतो 4:45 वाजता. आणि हे सकाळचं वातावरण आहे आणि सुंदर असं वैष्णोदेवीचं मंदिरसुद्धा इथून दिसतं. आणि हे सुंदर असं कॅप्चर करताना खूप मन प्रसन्न होत होतं कारण की इतक्या छान हिमालयन रेंजमध्ये आपण पोहोचलोय हेच एक उत्साह जास्त होता. आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. त्यामुळे मग आम्ही इकडे जम्मू काश्मीर स्टेशन होतं. तिकडे आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता कटरा टू श्रीनगरचा. त्याचमुळे मग वंदे भारतचा आमचा प्रवास होता आणि माझा हा वंदे भारतचा पहिलाच प्रवास होता. तर त्यामुळे मग आम्ही इकडे वेट करत होतो कारण की हिला सुटायला जरा उशीर होता. इथेही आमचे 4 तास वेटिंगचा गेला आणि त्यानंतर मग ही वंदे भारत सुरू झाली आणि फायनली तिचे दार ओपन झाले आणि आम्ही गेटच्या आतमध्ये प्रवेश करत होतो. आणि मला असं फीलिंग येत होतं की खूप जास्त माझं स्वप्न अचीव्ह झालंय, जे मी स्वप्न बघितलंय वंदे भारतमध्ये बसायचं ते. जसं की एरोप्लेनमध्ये तर मी आधी बसलेली होती, पण वंदे भारत मध्ये बसण्याचं हे स्वप्न खूप छान आणि कंप्लीट झालं होतं. तर खूप सुंदर असं फील होत होतं आतमधून. आणि आमचा हा प्रवास सुंदर असा विंडोजमधून दिसणार होता कारण की वंदे भारतला इकडनी तिकडनी विंडोज असतात आणि आपण क्लिअरली इकडचं साईडचं, पुढचं, मागचं सगळीकडे बघू शकतो. आणि सुंदर असं वातावरण होतं तिथलं. खूप हिमालयन रेंज होत्या आणि माउंटेन्स होते. त्यानंतर घरं होती, जे वेगळी-वेगळी म्हणजे काश्मीरमधली घरं कशी असतात, त्यानंतर तिकडलं वातावरण कसं असतं, तिकडल्या डोंगरांमध्ये लोकं कशी राहतात, त्यांची वस्ती कसं असतं, त्यांचं शेती कशी असतं, हे सगळं बघत-बघत आम्हाला नंतर वंदे भारतमध्ये नाश्तासुद्धा आलेला होता. कारण की ते आपण बुक केलेलं होतं. आणि नाश्ता वगैरे करून घेतला आणि परत जे आम्ही बोगीमध्ये शिरलो आणि प्रत्येक डेस्टिनेशन आलं की काहीतरी त्या डेस्टिनेशनमधलं या त्या स्पेसमधलं जे म्हणजे विशेष असतं ते अनाउन्स होत होतं वंदे भारतच्या याच्यामधनं आणि आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत होती. त्यानंतर काहीच वेळानंतर आपल्याला जेवणसुद्धा आलं. ते पण आपण इन्क्लूड केलंच होतं वंदे भारतमध्ये. तर कुल्लू आणि त्याचा बाबा इकडे एन्जॉय करत होता आणि मी तर अक्षरशः लिटरली मी बाहेरच बघत होती कारण की सुंदर असं विंडो होती आणि त्यातून सुंदर असा व्ह्यू आम्हाला मिळत होता. आणि हे डोळ्यांनी बघणं काही स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. आणि
अनंतनाग हे श्रीनगरचं लास्ट स्टेशन आहे आणि आम्ही सकाळी पोचलेलो होतो 11:30 12:30पर्यंत पोचलेलो होतो आम्ही. आणि जसं आम्ही त्या श्रीनगर स्टेशनला उतरलो तसंच इतकी हुडहुडी भरली अंगामध्ये, कारण की इतकं थंड वातावरण होतं आणि थरथर अंगपाय कापत होतं, जसं माझं रिएक्शन आहे तसं. आणि मग आम्ही श्रीनगर स्टेशनच्या बाहेर आलो आणि आम्ही आमचं कॅब ड्रायव्हर इथे सर्च करत होतो, म्हणजे शोधत होतो आणि आम्हाला कॅब ड्रायव्हर मिळेना. मग आम्ही फोन केलेला. तर इतकं सुंदर श्रीनगर स्टेशन आहे आणि इतका चोख बंदोबस्त तिथे आहे. सगळे सिक्युरिटी गार्ड तिथे आहे, BSF आहे आणि ते माहोल बघून ना इतकं अंगाला शहारे येतात. आणि त्यानंतर मग आम्हाला आमचं कॅब ड्रायव्हर दिसला आणि त्यानंतर डोमूला तो भेटला आणि मग आम्ही तिथून आमचा प्रवास सुरू होतो. आणि छान असं वातावरण तिथलं, थंड वातावरण तिथलं, लोकेशन काय म्हणायचं, तिथलं झाडे, तिथली वेदर आणि सुंदर असं मेमरी जे आपण क्रिएट करायसाठी आलेलो आहे इथे, ते सगळं इथे मेस्मराईज फीलिंग येत होती आणि खूप सुंदर असं काय म्हणतो व्ह्यू इथे मिळत होता. आणि कॅब ड्रायव्हरनी कार पुढे आणली. त्यानंतर आम्हाला सामान ठेवायचं होतं आणि मी इकडे सगळं बघून असं एकदम एक्सायटेड होती, कारण की काश्मीर फिरायला जाणं हे कुणाचं तरी स्वप्न असू शकतं. तेच माझंही होतं, कारण की काश्मीर म्हटल्यानंतर दहशतवादी हल्ले ये ते आणि त्यानंतर मग तिथे जाण्याचं प्रश्नच येत नाही आणि त्यानंतर जायसाठी विचार करणंच हा खूप मोठा विषय असतो. त्याचमुळे मग खूप वर्षाचा प्लॅन होता हा. 5-6 वर्षापासून आम्ही ट्राय करत होतो आणि शेवटी आमचं 2026ला हा प्लॅन सक्सेसफुल झाला, की आम्हाला तिथे जायला मिळालं. त्याच आम्ही जायच्या आधीच तिथे आम्ही एक पॅकेज घेऊन गेलेलो होतो आणि त्याचमुळे मग आम्हाला ते सगळं इझी पडलं होतं, कारण की तिथे जाऊन मग आपल्याला सगळं वेळेवर धांदल आपल्याला उडवायची नव्हती. त्याचमुळे मग सगळं पॅकेज अरेंज करून आम्ही गेलेलो होतो. कॅब ड्रायव्हर जागच्या जागी आम्हाला घ्यायला आलेले होते. आणि मग हे सगळं श्रीनगरच्या जाताना आम्हाला रस्ते, त्यांचे पेहराव, त्यांचं ऑटो रिक्षा, वेगळं वेगळं जे काही माझ्या नजरेस पडत होतं ते सगळं काही वेगळं वेगळं होतं. आणि खूप आपला भारत ना खूप विविधतेने नटलेला आहे. त्याचप्रमाणे काश्मीरसुद्धा, म्हणजे आपल्याला सगळीकडे आपले एक हे दिसतं विविधता, पण काश्मीरमध्ये आल्यानंतर सगळे मॉमेडियन आणि सगळी त्यांची कल्चर वेगळं आणि सगळं काही वेगळं वेगळं दिसतं. बरोबर आम्ही ज्या रस्त्याने जात होतो हा दल लेक आहे आणि इथूनच आमचं हॉटेल आहे आणि सुंदर असा व्ह्यू आम्ही तो एन्जॉय करत जात होतो, कारण की आम्हाला त्यानंतर तयारी वगैरे करून हॉटेलवर गेल्यानंतर अर्धा एक तास म्हणजे फ्रेशन अप होऊन मग आम्हाला परत इकडेच यायचं होतं, कारण की आजचा जो आपला पॅकेजमध्ये जो भाग आहे तो आजचा इकडचाच आहे आणि 2-3 गार्डन्स आपल्याला फिरायचे होते. त्याचमुळे मग आधी आम्ही हा व्ह्यू एन्जॉय केला. काही अंतरावर आमचं मग हॉटेल वगैरे होतं इकडनी. मे बी 20-25 किलोमीटर अंतरावर आमचं पॅकेज होतं, हॉटेल होता. आणि मग आम्ही तिकडनी निघालो आणि चौभोवताली मस्त डोंगर, त्यानंतर दल लेक आणि सुंदर असे रस्ते, त्यात कुडकुडी थंडी. आणि मग आम्ही पोचलो फायनली हॉटेलमध्ये. आणि कुल्लू आणि त्याचा बाबा आधीच पुढे गेलेला होता, जो की चेक इन करत होता आणि मी मग इकडे व्हिडिओ घ्यायसाठी मागे होती. आणि सुंदर असं हे रिसेप्शन एरिया होता. इकडे सगळे जे की गेस्ट येतात ते सगळे इकडे आधी बसतात आणि एन्जॉय करतात. त्यांच्याकडलं जे स्पेशल काहीतरी असतं ते आपल्याला देतं आणि आपलं स्वागत करतं. आणि कुल्लूचं बघा असं कुडकुडू कुडकुडू असं होत. चेक इन केल्यानंतर मग आमचं लगेज वगैरे आलं आणि आम्ही पोचलो थेट आमच्या रूममध्ये. आणि सुंदर अशी सिंपल रूम होती. सिंपल म्हणजे आपल्याला तिथे हीटर असणं गरजेचं होतं आणि हीटर ऑलमोस्ट तिथे लावलेलं होतं आणि एसीचं काम ते म्हणजे जी एसी होती ते हीटरचं काम करत होते आणि तेच इम्पॉर्टंट होतं. बाकी रजाई वगैरे होती तिथे आणि बेसिक गोष्टी सगळ्याच इथे इन्क्ल्यूड होत्या, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. रूमचं इतकं काही मॅटर नव्हतं आमच्यासाठी. फक्त इतकंच होतं की या थंडीच्या वातावरणामध्ये आम्हाला हीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आम्ही इकडे
चला तर मग आम्ही आता पोहोचलो आहे श्रीनगरला आणि आजचा पहिला दिवस. आता आम्ही हे आमची रेडी झाली आता. चला तर मग सगळे तयार झालेलो आहे आम्ही. इथं भूक लागली त्याच्यामुळे आता काय खायला काही नसल्यामुळे शिकारा राईड, शिकारा राईट आणि गार्डन. गार्डन. चला तर मग. आम्ही आलेलो आहो मुघल गार्डनमध्ये आणि बरेच पर्यटक इकडे मराठी दिसलेत मला आणि सुंदर असं वाटलं दुसऱ्या राज्यात जाऊन किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन आपल्याला आपले मराठी कम्युनिटी मिळतं आहे आणि त्यांच्याशी आम्ही कम्युनिकेशन करत होतो. छान वाटत होतं आपलं आणि सुंदर असे झाडं विविध प्रकारचे जे आपण कधी बघितले नाही ते इकडे बघायला मिळतं आणि सुंदरच होतं सगळं काही. समोर दल लेक होता आणि सुंदर असं वातावरण या गार्डनमधलं होतं. खूप काही एक्सप्लोअर करण्यासारखं होतं आणि तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू जे काही मला म्हणजे पॉसिबल झालं ते ते मी दाखवते. आम्ही आलेलो होतो शिकारा राईडमध्ये आणि शिकारा राईड करायला ते आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं आणि मग जे ज्या बोटीसोबत आपल्या बोटीसोबत बाकीचे जे येतात आणि जे गेटअप वगैरे दाखवतात आपल्याला ते सुद्धा आपल्या बरोबरीने चालत असतात आणि त्यातच आम्ही फसलो. कारण की मला एक गेटअप करायचा होता काश्मीरी लूकमध्ये आणि छान अशी रील बनवायची होती पण दल लेकमधल्यांना रील्स बनवता येत नाही. तर त्याचमुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही प्रॉपर तुमचं रील्स बनवा. कारण की फक्त हा गेटअपसाठी माझे हे झालेले पैसे दिलेले आणि त्यांनी इतकं फोर्स करून किंवा रागाने म्हणा किंवा काही म्हणा
त्यांनी रील्स काढल्या, त्यानंतर फोटोज काढले. फोटो नाही म्हणत होते तरी काढले, कारण की मला फक्त रीलच बनवायची होती. पण त्यांची जबरदस्ती इतकी जास्त होती आणि माझं डोकंच इतकं सटकलेलं होतं. त्यामुळे इकडे तुम्ही रील्स काढणं अवॉइड करा. तुम्ही तुमच्या फोननी स्वतःची रील काढू शकता आणि सुंदरच इकडे नजारा आहे. आणि दल लेकमध्ये काहीही तुम्ही खरेदी करू नका, कारण इकडे खूपच महाग आहे. आणि तसंच 400 रुपयाची एक रील आम्हाला पडलेली होती. आधी ते 800 रुपयाला म्हणत होते, पण म्हटलं नको, आम्हाला 400 रुपयाला एक रील पडलेली होती. तसेच आमचे भरपूर पैसे इथे वेस्ट झालेले होते. आणि दल लेकचा नजारा खूप सुंदर आहे. आणि फक्त एवढंच की खर्च तुम्ही स्वतःचा जपून करावा. इकडे खूप आपण गंडवल्या जातो. आणि छान असे दल हाऊस इकडे सुंदर असा नजारा होता. आणि डोमूचे पण इकडे रील्स बनवत होते, मी काढत होते, पण ते इतके जबरदस्ती करून स्वतःनी त्याचा मोबाईल घेऊन मग तो तो स्वतःच काढायला लागला आणि इतके घाणेरडे रील्स काढून दिले, कारण की इफेक्ट घेऊन त्यांनी रील्स काढलेले होते. त्याचमुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की प्लीज अवॉइड करा. स्वतःचे स्वतः रील काढा, फोटोज काढा. आणि सुंदर आमचं असं दल लेकचं जे एक्सप्लोअर होतं ते सुंदर होतं आणि सनसेटसुद्धा झालेला होता. खूप सुंदर असा नजारा होता. पण थोड्याशा कारणाने माझं डोकं सटकलेलं होतं आणि पैसे देऊन मग आम्ही तिथून निघालो, कारण की मग आम्हाला हॉटेलवर पण जायचं होतं, आराम करायचा होता, कारण प्रवासातून आलेलो होतो, तसंच फिरायला गेलेलो होतो. आणि मग इकडे जेवणाची सुद्धा वेळ झाली होती आणि जेवण केलं आणि असा आजचा दिवस संपला.